वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या पायधुनी परिसरात बिर्याणी सोबत कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला। मेडिकल सायन्स समोरच यामुळे एक मोठं आव्हान उभं राहिलंय। पण कलिंगडामुळे मृत्यू झाला नसून विसेरा रिपोर्टमध्ये आता विष पोटात गेल्याचं नमूद करण्यात आलंय। त्यामुळे हत्या की आत्महत्या या अँगलनं सुद्धा आता तपास सुरू आहे। पाहूयात। मुंबईतल्या डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू हा कलिंगड खाल्ल्यानं झालेला नाही तर विष पोटात गेल्यानं झाल्याचं विसेरा रिपोर्टमधून समोर आलंय। कलिंगडमधून विष पोटात गेल्याचं विसेरा चाचणीच्या अहवालात समोर आलं। त्यामुळे कलिंगडमध्ये विष नेमकं कसं आलं, हत्या की आत्महत्या या अँगलनं आता तपास होईल। 25 एप्रिलच्या रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर अब्दुल्ला डोकाडिया यांच्यासह त्यांची पत्नी आणि 2 मुलींनी कलिंगड खाल्लं। आधी उलटी आणि नंतर जुलाबाच्या त्रासानंतर उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला। पण आता विसेराच्या अहवालावरून पोटात विष गेल्याचं निष्पन्न झालंय। त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे। जे काही रिपोर्ट्स हे समोर आलेले आहेत प्राथमिकदृष्ट्या ते लक्षात येते, परंतु अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही आहे ती कायदेशीर कारवाई केली जाईल। दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागानेही डोकाडियांच्या घरातून 11 नमुन्यांचे सॅम्पल जप्त केलेत, ज्यात बिर्याणी, कलिंगड, माठातलं पाणी, मसाले, खजूरचा समावेश होता। यात भेसळ नसल्याचं निदर्शनास आलं। कलिंगडमध्ये रंग, गोडवा तसंच त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणत्याही रसायनांचा वापर झाला नसल्याचं FDA रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। मुंबईतल्या पायधुनी परिसरातल्या या घटनेनं फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। बिर्याणी आणि कलिंगडच्या कॉम्बिनेशनवरच शंका घेण्यात आली होती, मात्र कलिंगडच्या माध्यमातून विष देण्यात आलं असंच विसेरा अहवालातून पुढे आलंय। पण अजूनही पायधुनी आणि भेंडी बाजार परिसरातून कलिंगड गायब झालेत। कलिंगडाची भीती इथल्या नागरिकांच्या मनात आहे। कलिंगड़ तो ऐसा था कि पहले बिक रहा था, फिर उसके बाद में एक इंसान के घर के 4 लोगों की मौत हुई, तो आदमी जो 1-2 लोग बेच रहे थे वो भी डर के मारे नहीं बेच रहे। आप कितने वर्षों से फ्रूट का धंधा करते हैं? तो कम से कम 30 साल हो गए हमको यहाँ पे काम करते। साल से आप इसी फल के लाइन में, तो कभी ऐसा केस आपके सामने है कि कोई फल खाने से किसी आज तक नहीं हमने सुने कि कलिंगड़ से या फ्रूट से किसी चीज से मरा इंसान। तुर्तास तरी कलिंगडमुळे मृत्यू झाला नाही तर कलिंगडच्या माध्यमातून विष पोटात गेल्यानंतर डोकाडिया कुटुंबातले चौघे दगावलेत। या प्रकरणामध्ये आणखीन एक अहवाल येणं बाकी आहे। फॉरेन्सिक अहवालासह बॅक्टेरियल चाचणीमध्ये नेमकं काय निदर्शनास येतं हेही लवकरच स्पष्ट होईल। कृष्णा सोनरवाडकर, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।